ओम ओंकार स्वरूप देवनागरी ही लिपी प्राचीन लिपी आहे. संस्कृत, मराठी, हिंदीसह 130 भाषात वापरली जाते. त्याची ही काही टूल्स, त्या टूल्सचा वापर करून आपण प्रत्यक्षात देवनागरी लिपी लिहितो. देवनागरी लिपी फिजिकल पद्धतीने तसेच डिजिटल पद्धतीने दोन्ही पद्धतीने लिहिता येते. ही त्याची काही उदाहरणे आहेत. काही प्रत्यक्षात कॅनव्हासवर केलेली आहेत, तर काही डिजिटल फॉर्ममध्ये केलेली आहे. देवनागरी लिपीचा वापर करून तुम्ही कविता, सुविचार किंवा अनेक गोष्टी, तुमच्या भावना व्यक्त करू शकता. तुम्ही फक्त तुमच्या कल्पनाशक्तीला ताण देणं गरजेचं आहे. तसेच यासाठी जो महत्त्वाचा आहे तो सराव. खूप सराव केल्याने हे सर्व तुम्हाला सहज जमू शकते. ते कसे ते हळूहळू पुढे आपण पाहणारच आहोत.